जो कोणी हे मंदिर एका रात्रीत बांधल त्याला तब्बल मिळणार आहे 7 घागरी सोनं. त्यांचा मुख्य व्यवसाय काय होता थोडक्यात? गाई वळायच्या, दूध काढायचं, कंदमुळ्या खायच्या. ते लोक इथून का निघून गेले? बंड लोकांमुळं. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सिन्नर तालुक्यातील ढग्या डोंगरा परिसरामध्ये. तर ढग्या डोंगराच्या पूर्व बाजूस हे मंदिर आहे. या मंदिराचं नाव काट्या मारुती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आपण जिथं उभे आहे इथं असं सांगितलं जातं की हे एक पुरातन आणि शेकडो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इथं गवळी समाजाचे लोक इथं बाजूला राहत होते, पण आता अद्याप ते लोक राहत नाही. आता इथं फक्त त्यांचे अवशेष शिल्लक आहे, नाही का, त्यांच्या घरांचे जे अवशेष शिल्लक आहे. तर या मंदिराची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की जो कोणी हे मंदिर एका रात्रीत बांधल त्याला तब्बल मिळणार आहे 7 घागरी सोनं. तर ही आख्यायिका कितपत खरी आहे हे आपण इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. एक आजोबा आहे, ते कमीत कमी 60 ते 70 वर्षापासून या परिसरात गाई चारण्यासाठी येत होते आणि त्यांना इथल्या भागाची संपूर्ण माहिती. तर त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना माहिती विचारणार आहे कितपत खरं ही घटना सत्य आहे की नाही, आणि ते लोक जे गवळी समाजाचे लोक राहत होते ते आता कुठं गेले, इथून जागा का सोडून गेले, त्यांना कोणी त्रास दिला होता काय, तर संपूर्ण आपण त्यांना विचारणार आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या पाठीमागे बघू शकता ते गवळी समाजाचे लोक इथं राहत होते, त्यांच्या घराचे अवशेष अजूनपर्यंत इथं आहे. तर हे बघा तुम्ही, हा पूर्ण परिसर बघा, हे गवळी समाजाचे जुन्या लोकांचे दगडाचे घर होते, परंतु आज फक्त इथं अवशेष शिल्लक आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय त्या आजोबांच्या घरी, आपण त्यांच्याशी भेट घेणार आहे. आणि ते आजोबांनी जवळजवळ 50 ते 60 वर्ष त्या ठिकाणी घालविले, नाही का, जनावर चारण्यासाठी आजोबा तिथे जात होते. त्यांना तिथल्या जागेची संपूर्ण माहिती आहे, त्यांना काही पूर्वजात पण माहिती दिलेली आहे, ती पण त्यांच्याकडून पूर्णपणे जाणून घेणार आहे आपण त्या जागेविषयी. ते काय कुठले लोक होते त्या ठिकाणी, कुठून आले होते, काय झालं होतं, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे. आलोय आपण बाबांच्या घरी. तर बाबा, तुमचं नाव काय? देवराम नाना जाधव. तुमचं वय किती बाबा आता? आई 90. तर बाबा, मी ती जागा आहे ना तिथली ढग्या डोंगरावरची, तिथे जाऊन आलो बाबा. हा तर मला असं म्हणायचंय, तिथे जे जुने लोक राहत होते हा ते कुठून आले होते भाऊ असं? ते आता कुठून आले, काय झाले, ते गवळी लोक जुने, ते कोणा पाहिले कुठून आले ते आता. हम्म आपल्या आजोबाला नाही सांगते येत, आम्हाला काय सांगतील ते दादा. हा, आता ते कंदमुळे खाऊन ज्यांनी दिवस काढले, म्हणजे भरपूर जुन्या काळात होते नाही. तिथे ते. लय जुने काळ झाला तो. मग इंग्रजांच्या आधीच्या काळात राहत होते. हा हा इंग्रजांच्या आधी. हा. त्यांचं म्हणजे समाज कोणता होता त्यांचा भाऊ? कोणते लोक होते ते? गवळी लोक. गवळी समाजाचे लोक हा होते ते. गवळी लोक समाजाचे. मग त्यांचा गवळी समाज होते ते गवळी समाज लोकांचा म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय काय होता भाऊ थोडक्यात? गाई वळायच्या, दूध काढायचं, कंदमुळ्या खायच्या, बाकी दुसरं काय व्यवसाय त्यांना. जमीन जागा त्या टायमाला काय त्या जमिनीत जागा आल्या, समजा हा शिवा राखा पडेल रांग काळ होता. हा, म्हणजे पूर्ण जंगलच होतं भाऊ आजूबाजूला जंगलच, सगळं. समजा जंगल होता, पुरा जंगल होता अख्खा. काही नव्हतं झालं त्या टायमाला. मग आता मी तिथूनच जाऊन आलो, तिथे सगळे अजून ते घरांचे अवशेष पडेले भाऊ सगळे. हाय हाय ते अवसर आहे, तसेच पडेल तसेच येते, त्याला कोण नेते? तर बाबा, ते लोक इथून का निघून गेले? बंड लोकांमुळं. अजून काही भाऊ? हे आपले जंगली जनावर काय, त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती, मग ते गेले डोळून तिकडून. आता समजा शिवार पडेल जंगली, हा, त्याला कोण पाहत त्याला? संपूर्ण जंगलच होतं त्यावेळेस संपूर्ण सगळं. संपूर्ण जंगल होतं, काहीच नव्हतं पहिले. मग ते जे मंदिर बांधलं त्यांनी मारुतीचं, ते कधी बांधलं होतं साधारण काही? बांधलेलंच नाही मंदिर, फक्त चौकून कोट बांधेल होता. हो का? म्हणजे पहिल्यापासून तसाच कोट आहे भाऊ तो आजपर्यंत? तसंच कोट आहे अजून. तो कोट काय मोठा नाही तो. त्या मारुतीला सिन्नरच्या कोणा माणसानं पत्रे टाकले होते, ते पत्रे गेले उडून. म्हणजे त्याला वरतून छत राहतच नाही भाऊ थोडक्यात निसर्गामुळे? हा, का मारुतीच तसं काही वैशिष्ट्य आहे नाही नाही, तसं काही नाही, वाऱ्या वावदाना ते पत्रे गेले उडून. तरी ते मंदिर किती जुनं असेल भाऊ असं तुम्हाला असं वाटतं भाऊ? ते त्यांच्या काळाच्या आधीच आहे ते, म्हणजे ते लोक गवळी लोकांच्या आधीच आहे ते. गवळी लोक ज्यावेळेस स्थायिक झाले त्यांच्या आधीपासून ते मंदिर तिथंच होतं? आधीपासून त्यांच्या तिथंच होतं भाऊ. हा. मग ते कुणी बांधलं काही त्याचं काही आयडियाच नाही भाऊ? काहीच नाही, काहीच नाही. पण मग मी असं ऐकलंय का त्या मंदिराच्या ठिकाणी जर कुणी जर एका रात्रीत जर मंदिर बांधलं त्याला 7 घागरी सोनं सापडणार आहे, हे कितपत खरं आहे भाऊ असं? हे काच खरं आलं रे दादा. आता तो बसलाय जंगलामध्ये, आता त्याच्यावर कोण एवढी सेवा करतय?
लोकांनी असं का खोटं पसरवलं भाऊ का कोणी एका रात्रीत मंदिर बांधलं त्याला 7 घागरी सोनं भेटेल? ते दिलं नसतं लोकांनी पसारा केला तो काहीच उपयोग नाही त्याचा. हा पसारा आहे फक्त. आमचं असं होईल आणि तमकं तसं होईल, फळानं असं होईल. इडं काम केलं, इडं आमकं निघालं, तिडं तमकं काम निघालं, तिडं तमकं निघालं. कोठच काही नाही. मग आजपर्यंत कोणाला काही तिथं सापडलं का भाऊ? काहीच नाही सापडलं, कोणाला काय सापडलं नाही. आजपर्यंत कोणी प्रयत्न केला होता का मंदिर बांधण्याचा मग तिथं परत? कोणाच नाही प्रयत्न केला तो. नुसतं ऐकून आहे, ऐकून आहे बाबा. ऐकून आहे फक्त. बाकी प्रयत्न कोणाच नाही केला बांधायचं मंदिर. बाबा तुम्ही आता 60-70 वर्षापासून तिथं गुरु चारता ते, तर हा. तिथला काही अनुभव आला का तुम्हाला मंदिराचा बाबा मारुतीचा काही? आता त्या ठिकाणाला मी रात्रीचे 12-1ला त्या जगदनी म्हणजे जायले 12-1ला रात्रीचं बाबा. रात्रीचं. का तर 1-2 बैल होते माझे. ते लय बेकार बैल. दादाच्या माळावर गाडले होते ते. दादाच्या माळावरीला बैल गेले, काही बैल बांधले नाही. काय ते माय बैल गेले बो कुणीकडं. मग उठलो 12-1ला. जगदनी जाय, बैलाचा पत्ताच नाही. इकडं तळ्यात जाय, तळ्यामध्ये गेलो. त्याची एक कुपी होती, त्या कुपीच्या वर इरोड होतं. त्या इरोडात बैल चरायचे मागे. जाय आलाच गेलो मी खाली म्हणून. जागे जर झाले बैलाला घाट्या होत्या. जागे जर झाले ते खालतून होऊन मग बैल गाडी संघ बांधे वर माळावर जाताच्या. काय बेकार आहे. आणि कोणाला काहीच नाही केलं. एवढ्या मी रात्री एकटे इंडिले लई इंडिले मी रात्रीचं गेले. मी असं ऐकलंय का त्या काळात लोक पाटी म्हणजे रात्रीचे जनावरांवरती डोंगरावरती घेऊन चारायसाठी जायचे बाबा. हा डोंगरावर चार. हा मग जायचे ना. मग मी स्वतः जायले ना. तिथं जायला जातील माझ्या अगोदरचे, पण मी स्वतःच जायले. तर बाबा तिथं काही जुना प्रसंग घडेल का बाबा एखादा तुमच्या आठवणीत असं काही आहे? आमच्या आठवणीत घडीवर म्हणजे फक्त तेवढं ऐकूनही आम्ही फाश्यावड म्हणून नाव होतं तिथं. काय त्या फाश्यावडाला फाशी घेतली त्या माणसानं. कुठला असं माणूस होता तो? तो माणूस कुठला होता तो नाही सांगता याचा. असं पण त्यानं तिथं फाशी घेतली म्हणून त्याचं नाव पडलं फाश्यावड. म्हणजे वडाचं झाड होतं बुवा तिथं फाशी वडाचं घेतली झाड. त्या झाडाला. वडाचं झाड होतं त्याला फाशी घेतली होती. मग त्याचं नाव पडलं फाश्यावड. पण मी इथं गेलो होतो तिथं मला तो वड काही दिसला नाही बुवा आता असं. आता तू गेला तो वड पडून जायला ना, तेव्हा तुला काय दिसणार आहे सांग. म्हणजे तो जुन्या काळात पडून गेला बुवा. जुन्या काळातच पडून गेला तो. तर बाबा तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद तुमचं माहिती दिल्याबद्दल.